ची वेळ ना त्यावेळी मी उजव्या बाजूला डाव्या बाजूला 4 वेळा हात केला या गाडीला. आणि सेम प्रकार, सेम माहिती, फक्त गाडी वेगळी, माणसं वेगळी, नुकसान वेगळं. बॅरिकेड लावलेले तिथं, त्यांनी माती भरल्या. खरं हा जो पॅच झाला आहे ना एवढा छोटासा, इथं थोडंसं जम्बलिंग होते आणि गाडीच्या समोर गाडी एकदम आली आणि जर इथून कुठला ओव्हरटेक करत असेल माणूस तर मग अपघात होण्याचे चान्सेस जास्त होतात, शक्यता जास्त वाढतात. ब्रेझा चाललेली ही डिझेलची, आसिफबाई तिकडे समोरच होते आणि MH14ची पुण्यातली गाडी आहे ही. समोर ॲव्हेंजरचा ॲक्सिडेंट झाला आहे, अपघात झाला आहे. माहीत नाही कोणाची चूक काय झाले. माझ्याकडे सीसीची वेळ ना त्यावेळी मी उजव्या बाजूला डाव्या बाजूला 4 वेळा हात केला या गाडीला. आणि हे CCTV तिथे काढ. होय, मी व्हॉट्सअप फेसबुक कोण आहे, तुझा चेहरा काढायचा मला काय अधिकार आहे, या प्रश्नाचं उत्तर याच्याकडे तरी आहे. ठीक आहे, हे बघा अपघात होण्याचे चान्सेस इथं आहेत. त्यांना लागले थोडंसं, ॲव्हेंजर आहे त्यांची. पण हा जो प्रकार आहे ना, हा रस्त्याला काहीतरी सरकारनं केलं पाहिजे. हे बघा, असा एखादा कंटेनर येत असेल, त्याच्या बाजूनं अनेक गाडी येत असेल या बाजूनं, आणि जर इकडनं कुठली गाडी आली तर ते कन्फ्यूज होतात आणि अपघात होतोच. आता मला माहीत नाही चूक कोण आहे काय आहे, कारण अपघात झालेला आहे त्याचं कारण हा रस्ता आहे. आता हे रस्ता अजून ह्यांनी पूर्ण केलेला नाही आहे. आता पोलिसांना त्यांनी सांगितलं आहे आणि आता पोलीस येतील. ड्रिंक अँड ड्राईव्ह केलं की स्वतःचा जीवही धोक्यात आणि दुसऱ्याचा जीवही धोक्यात. आता ही आपल्याकडचीच गाडी आहे खरं. आता मी जरा 1 मिनिट विचारतो. शेवटी कंटाळून मी गेलेलो आहे आणि आता पोलिसांना पाचारण केलेलं आहे. शेलार साहेब आमचे आले आहेत, बघूया. आम्ही त्यांना म्हटलं जाऊ दे, दारू पिलेला आहे, कायदा पण आहेच, पण आपल्या कायद्याने काही निष्पन्न होत नाही, वेळ भरपूर जातो. आता बघूया काय होतं यांचं. बघा जरासं, दारू पिऊन जर असं लोकांना त्रास करणं चांगली गोष्ट नाही आहे. लोकांनाही कळालं पाहिजे की काय करायला पाहिजे. शेलार साहेब आलेत, आता बघूया काय करतात.